तुम्हाला हे पार्श्वभूमी, हे दोन मंत्री महोदय इथं आले. दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे आखरी बाकीचे मुद्दे आहेत. निवड करायचं दिव्यांगाचा मुद्दा आहे, मेंढपाळांचा मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी 182 शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी. 182. म्हणजे आम्ही पाहतोय मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो, तुम्हाला माहित असेल तर. एक दिवस घरात घुसलो आपण, घरात राहिलोय. आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे का नाही आहे तुमची. आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो 4 तासात 5 तासात वापस आलो तर तुम्ही थांबणार नाही का इथं? का तुम्ही पहिला बच्चू कडू गेला तिकडे आपण पयारे बा असं काही आहे का तुमच्या डोक्यात? तुम्ही थांबणार नसाल तर मी जात नाही राहू. इथे इथे ह्या ग्राउंडवर थांबू. इकडे आपण हे आपलं मैदान आहे ना. अरे ऐक ना, मी काय सांगू राहिलो, हे मैदान आहे ना आपलं, या मैदानावर राहायचं आहे. बरोबर आहे. पंकज भुयार साहेबांनी, मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली तुमच्याला कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं, आपण समजा तिकडलं, आपण इथं ठिय्या मांडू आणि इथून रेल्वेचं मला वाटते जे काय पट्टी किती दूर आहे, 6-8. आपण एअरपोर्टच्या जवळ आलो. आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं, आंदोलन बंद करायचं आहे का? आंदोलन बंद करायचं नाही, आंदोलन चालूच राहणार आहे. निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिले आल्याबरोबर रेल्वेवर बसायचं आहे. तयार आहे का तुम्ही? अरे खरं खरं सांगा, मी गेल्यावर झेलप्या बळाम तिकडे. अजूनही तुमच्या मनात काही किंतु परंतु दिसत ऐका कोणाच्या? परदेशी संजय भाऊ, पल्लव भाऊ, कोणाचं आहे का अजून काही? तुम्ही थांबणार आहे का? पण आपण उद्याच आजची व्यवस्था करू. 4-5 तासात आम्ही वापस आलो पाहिजे. पण आमच्या मागं पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन बसलो. आणि गाड्या अडवू नका. ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या ना आपल्या गाड्या, त्या ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण. आणि आता ग्राउंडवरची लाईन बंद केली पोलिसांनी. लाईन बदल लाईन मध्ये राहायचो का आम्ही? गोयल साहेब, कलेक्टर आहे का? गेले का कलेक्टर? तुमचे काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे? का असं का करता मग तुम्ही? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.